तर 2008 साली माझ्या मते मी शाळेत असताना मी चॅम्पियन्स म्हणून या चित्रपटात काम केलं. माझा आयुष्यातला पहिला चित्रपट रमेश मोरे सरांनी डिरेक्ट केलेला आणि अविनाश सर आणि ऐश्वर्या मॅमनी प्रोड्यूस केलेला तो चित्रपट आणि ते कामही करत होते त्यात. मी शाळेत होतो तेव्हा आणि फार सुंदर अनुभव होता. आणखी पहिल्यांदाच मी कुठल्या तरी चित्रपटात काम करणार होतो. फार छान एका सोशल मेसेजवरती भाष्य करणारा तो चित्रपट होता, चाइल्ड लेबरला घेऊन. त्या चित्रपटाला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मला सुद्धा बेस्ट चाइल्ड ॲक्टर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला 2010 साली. आणि त्याच्यानंतर मग मी बरेच अजून पुढे कामं केली. बट तो पहिला एक्सपिरियन्स माझा मी लाईफटाईमसाठी चेरिश करू शकतो, कारण की मी बऱ्याच गोष्टी 2 वर्ष आधीच्या विसरतो, पण मी त्या 2008 आणि 2010 सालीच्या गोष्टी माझ्या अजूनही ठळक लक्षात आहेत. त्याच्यामुळे इट्स कधीच न विसरणारा क्षण, अनुभव आणि माझा तो चित्रपट असेल. आणि राजसाहेबांची मिमिक्री पण मी त्याच दरम्यान माझ्या मते एका इंटरव्ह्यूमध्ये केलेली. मी शाळेपासून ॲक्च्युली ते मिमिक्री करायचो आणि मला त्यांचं व्यक्तिमत्व फार आवडतं. एक आर्टिस्ट म्हणून त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे लोकांकडे आणि आर्टिस्टसाठी तेवढं केअर करणारे किंवा तेवढं प्रेम दाखवणारे ते एक व्यक्तिमत्व आहेत. आणि मी एका असंच इंटरव्ह्यूमध्ये मिमिक्री केलेली आणि त्याच्यानंतर कट्टू आज जेव्हा आम्ही सोशल मीडियावरती कॉन्टेंट क्रिएट वगैरे करतो तेव्हा साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलेलं काही कॉन्टेंट क्रिएटर्सना भेटायला. तेव्हाही आमच्यात फार सुंदर बोलणं झालं आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की हे एवढं मोठं शस्त्र जे आमच्या हातात आहे सोशल मीडियाचा, याचा वापर आपण समाजाला प्रबोधन करण्यासाठी कसा करू शकतो आणि आम्ही काय काय केलं पाहिजे. फार सुंदर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर माझाच एक मित्र आहे मनमीत पिम म्हणून, मला नाव घ्यायला त्याचं म्हणजे असं हेवी नाही वाटणार. आणि तो मला तिकडे तो म्हणाला की अरे तू इकडे मिमिक्री कर. माझं होतं की बाबा मी नाही करू शकत, वेडा आहेस का. आणि त्यांनीच साहेबांना सांगितलं की साहेब हा शंतनू म्हणून माझा मित्र आहे आणि हा असं असं करतो. आणि मग त्यावेळेला मी त्यांच्यासमोर घरी ही मिमिक्री केलेली सगळ्यांसमोर. म्हणजे पायाखालची जमीन सरकलेली, पण मी म्हटलं की नाही हीच ती संधी आहे. कारण की 10 वर्ष मागे जा आणि तू विचार कर की तू काय मॅनिफेस्ट केलेलंस आणि कशा पद्धतीने ती गोष्ट झालेली आणि 10 वर्षानंतर त्यांच्याच समोर तुला हे करण्याची संधी मिळते. पूर्ण मी केलं, डोळ्यात डोळे घालून बोललो आणि त्याच्यानंतर त्यांनी शाबासकी दिली, ती महत्वाची होती. नाहीतर मला वाटलं की मी जातोय बाहेर घराच्या, पण नाही. म्हणजे फार सुंदर अनुभव, हे दोन्ही अनुभव फार सुंदर आहेत माझ्या आयुष्यातले आणि मी कधीच न विसरणार आहे. हे काय गडबड चालू आहे तिकडे? हा नाटक येतंय नवीन, ठरता ठरता ठरेना, बघायला विसरायचं नाही. 7 फेब्रुवारीला येईल. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जायचं आणि नाटक बघायचं म्हणजे बघायचं. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.